हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू यूट्यूब व्लॉग. तुम्ही ओळखलंच असेल हिला, ही कोण आहे ते. आता तुम्ही विचार करत असाल की हिने एवढा मेकअप का केला आहे आणि हे सगळं काय आहे. चला तर मग सांगते तुम्हाला. तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे माझ्या आत्याच्या दीदीचं लग्न जमलं आहे ते. तर मग आज तिला दिवाळी घेऊन येणार होते. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही त्यासाठी शॉपिंग केली होती ते. आता मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते आज काय काय झालं ते. आम्ही पहाटेच उठलो आणि आत्याच्या घरी जायला निघालो. हे बघा, सगळीकडे अंधारच अंधार आहे आणि रस्ता मोकळा आहे, त्यामुळे गाडी पण फास्ट चालवत होतो. आत्याच्या घरी गेल्या गेल्या आत्याने लगेच मला सार बनवायला दिला. आज पुरणपोळीचा बेत होता आणि आमच्या दुसऱ्या आत्या कांदा कापताय. आणि हे बघा, नवरीची तर साफसफाई चालली आहे. सकाळी सकाळी आत्याने बाहेर सडा टाकून घेतला. किती छान वाटतंय बघा. आणि त्यात सकाळचं वातावरण म्हणजे एकदम छान. त्यानंतर ताईने आणि मी लगेच रांगोळी काढून घेतली. कशी काढली तेच मला सांगा. नवरीचं अजून पण खुर्च्या पुसायचंच काम चाललं आहे. त्यानंतर लगेचच आत्याच्या बहिणींनी आणि जावांनी पाट्या भरायला घेतल्या. त्या पाटीमध्ये काय काय असतं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आणि पाटीचं डेकोरेशन पण किती छान केले ते मी तुम्हाला पुढे दाखवते. हे बघा, किती सारे स्वीट्स आणले होते आणि घरी साराण्याच्या पुऱ्या, करंजा, शंकरपाळे पण केल्या होत्या. पोळ्यांची पाटी द्यायची होती. आमच्या ताईने पाटी बघा किती छान सजवली. डबे पण किती छान सजवलेत बघा. पाट्या पहिले कॉटनच्या कापडानेच बांधायच्या, पण आता नवीन नवीन पद्धती बदलत चालल्या. आणि फायनली झालेला आहे माझा सार तयार. आजी चेक करते पुरण व्यवस्थित बारीक झाले की नाही, आणि ह्या आत्या चेक करताय की मी सार कसा बनवला आहे ते. मग तिने वासावरूनच सांगितलं की सार खूप छान झालेलं आहे ते. पाहुणे आल्यावर घालण्यासाठी नवरीने ही साडी फायनल केली आहे. मेहंदी तर आदल्या दिवशीच काढून झाली होती. बघा बरं किती सुंदर मेहंदी काढली आहे. वाव, इट लुक्स प्रिटी. आमची नवरी आधी अशी दिसत होती, मेकअप नंतर अशी दिसायला लागली. हा आहे तिचा फायनल लुक. कसा वाटला तिचा लुक खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि मेकअप केल्यानंतर फोटो सेशन तर पाहिजेच ना, म्हणून खूप सारे फोटो क्लिक करून घेतले. यातच आमचे 1-2 तास गेले. ॲक्च्युली आज काय काय घडलं हे मी आता तुम्हाला दाखवते. त्याआधी बघा तर सासरची मंडळी येते तर नवरी किती ब्लश करते. ओके, आता बस झालं हिचं. चला आता पाहुण्यांचं स्वागत करूया. बरोबर 11 वाजता पाहुणे घरी आले. पप्पांनी पाहुण्यांचं वेलकम केलं. मग एक एक करून सर्व पाहुणे घरात आले. अरे रे, थांबा थांबा, आणखी एक गाडी येते. ही आहे लेडीजची गाडी. बघूया कोण कोण उतरतं आहे ते. पण आपली तर अजून कोणाशी ओळख पण नाही. चला घेऊया ओळख करून. पण त्याआधी घरात तर येऊ देऊ पाहुण्यांना. त्यांना पण समजलं होतं व्हिडिओ चालू आहे, त्यामुळे त्या थोड्या लाजत लाजतच घरात आल्या. बापरे, एवढं सगळं आणलं होतं त्यांनी नवरीसाठी. माझ्यासारखी तुम्हाला पण एक्साइटमेंट असेल की ह्या गिफ्ट बॉक्समध्ये काय आहे ते पण मी दाखवतेच तुम्हाला पुढे. आता मेन कार्यक्रम करून घेऊ. सर्वांनी नवरीची ओटी भरली. एक एक करून सर्वांनी नावं घेतले. सर्वांचे नावं छान होते, पण आजीबाईंचं नाव एकदा ऐकाच. मला पण नाव घ्यायला लावलं, मग मी पण नाव घेतलं. पण आता आजीचं नाव ऐका. किती छान असतात ना हे सगळे कार्यक्रम. मला तर खूप आवडतात. सगळे किती हॅप्पी आहे बघा. नवरी पण खूप हॅप्पी आहे. फक्त नवरीला वाटत होतं की दाजींनी यावं, पण ते काय आले नाही, कारण हा कार्यक्रम बायकांचाच असतो. राम गेल्या बाजारात माझ्या पेढी घेतल्या घेतल्या आई सासूबाई तुझी नंबाईच्या बाळात पण म्हटलं सोनं शिकत तुला शिकत तुटलं म्हटलं तुटलं वगैरे गेला परत जाईल. परत आता पायका नाव पण किती ऐका नाव किती 100 पावशीची देत, नाव पण किती गाई गणपतीची बहीण, नाव पण किती काशीची समाजाची भाषी, नाव पण किती लाडी गंगार पावशीची झाडी, नाव पण किती गवळत शेरची मावळ, नाव पण किती तुळशी आरूची मावशी, नाव पण किती पावली काशीनाथाची देवडी, नाव पण किती कानीश्वर पाठवली. चला आजींसाठी टाळ्या वाजूया. त्यानंतर नवरीने सर्वांचं दर्शन घेतलं. ह्या आहेत नवरीच्या सासूबाई. ह्या आहेत नवरीच्या दुसऱ्या सासूबाई. त्या पण किती खुश आहेत त्यांच्या सुनेला पहिल्यांदा बघून. ह्या आहेत दाजींच्या मामी. जसा मामींचा चेहरा खूप हॅप्पी दिसतोय, तशा मामी पण खूप भारी आहे. आणि ह्या आहेत दाजींच्या आत्ते बहीण. घरी जेवढे सगळे होते सर्वांचं दर्शन घेतलं नवरीने. मग काय, पाया पडताना पण पोज द्यायचीच असते, फोटो काढायचेच असतात. कोणताच मोमेंट मिस नाही झाला पाहिजे. याच तर खऱ्या आठवणी असतात.
पहिल्यांदा लाजणारी नवरी आता एकदम फ्रेंडली झाली होती, ते पण फक्त 10 मिनिटातच. पाहुण्यांनी आपल्यासाठी एवढे गिफ्ट आणले होते, मग आपण पण पाहुण्यांना काहीतरी दिलंच पाहिजे ना. मग आत्याने सर्वांना साड्या नेसवल्या. मग सर्वांनी जेवणं केले. आता त्यांची घरी निघायची वेळ झाली. आपण ज्या पाट्या बनवल्या होत्या, आता त्या पाट्या त्यांना देऊया. पाट्या उचलताना पण नाव घ्यायची असतात. मग सर्वांनी त्यांना पाट्या गाडीत ठेवायला मदत केली. पाहुणे चालले, मग सगळेच बाहेर जमा झाले होते. पण तरी लेडीजचं एक काम बाकीच होतं. तुम्हीच बघा काय काम आहे ते. एवढे सगळे फोटो काढले तरी फोटो काढायचे बाकीच होते. मग पुन्हा सर्वांनी खूप सारे फोटो काढले. पाहुण्यांना पण घरी जाऊशी वाटत नव्हतं, त्यांना पण करमून गेलं होतं इथे. चला मग आता पाहुण्यांना वाट लावूया. नवरीला असं झालंय की आत्ताच जाऊ की काय त्यांच्यासोबत. ती मला म्हणत होती, जाऊ का मी. आमची होती तयारी पाठवायची, पण काय त्यांनी नेलंच नाही तिला. मग काय पुन्हा गाडीत बसल्यानंतर सर्वांच्या गप्पा रंगल्या. लेडीज लोकांच्या गप्पा तर काय कधी संपतच नाही. लग्नाची पण तारीख धरली आहे, ती काय आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये सांगेल. स्टे कनेक्टेड. बाय बाय.